नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण शिव आणि पार्वती यांचा विवाह कोठे झाला याबद्दल माहिती पाहणार आहोत. देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी काशीत विवाह करू असा प्रस्ताव ठेवला होता, ज्याचा भगवान शिवने स्वीकार केला होता. पण शिव पार्वतीचे लग्न कोठे झाले होते, ते ठिकाण आता कसे दिसते याबद्दल माहिती घेऊया. भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. भगवान शिवाला आपल्या पतीच्या रूपाने प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने कठोर तपश्चर्या केली. शिव तपस्याने प्रसन्न झाले आणि माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला माता पार्वतीशी लग्न केले. असे म्हणतात की ज्या ठिकाणी माता पार्वतीने तपश्चर्या केली ती जागा आज केदारनाथ जवळील गौरीकुंड आहे. तपस्या संपल्यानंतर देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी काशीत विवाह करू असा प्रस्ताव ठेवला होता, ज्याचा भगवान शिवाने स्वीकार केला. पण शिव पार्वतीचे लग्न कोठे झाले होते त्या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेऊया. जेव्हा महादेवाने माता पार्वती समवेत विवाहाचा प्रस्ताव स्वीकारला तेव्हा पार्वतीचे वडील हिमालय यांनी लग्नाची तयारी सुरू केली. त्यांचे लग्न उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यात झाले. भगवान शिव आणि माता पार्वती यांचे ज्या ठिकाणी लग्न झाले होते ते ठिकाण आज रुद्रप्रयाग येथील त्रियोगी नारायण मंदिर म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात की या दोघांचे लग्न याच गावात झाले होते. हिमवतची राजधानी होती. सर्व देशातून अनेक लोक त्रियुगी नारायण मंदिरामध्ये संतती प्राप्तीच्या मनोकामनेसाठी येतात. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात 52 द्वादशीला शुभ तारखेला इथे एक मोठा मेळा देखील भरतो. त्रियुगी नारायण मंदिरात भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेचे देखील मंदिर आहे, जे शिव पार्वतीचे विवाहस्थान असल्याचे म्हटले जाते. या मंदिराच्या प्रांगणात अशा बऱ्याच आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्यावरून ही जागा शिव पार्वतीच्या लग्नाचे प्रतीक असल्याचे दिसून येते. त्रियुगी नारायण मंदिरामध्ये ब्रह्मकुंड आणि विष्णुकुंड सुद्धा आहेत. असे म्हणतात की ब्रह्मा हे शिव आणि पार्वती यांच्या विवाहात पुजारी होते. त्या तलावात ब्रह्माजींनी त्यांच्या लग्नाआधी स्नान केले, त्याला ब्रह्मकुंड असे म्हणतात. शिव पार्वतीच्या विवाहामध्ये भगवान विष्णूने भाऊ म्हणून सर्व प्रथा पूर्ण केल्या. विष्णूंजींनी लग्नाआधी अंघोळ केली, तेथे त्यांना विष्णुकुंड असे संबोधले गेले आणि त्यानंतर त्यांनी विवाह सोहळ्यात उपस्थिती नोंदवली. त्रियुगी नारायण मंदिरामध्ये ब्रह्मकुंड आणि विष्णुकुंड व्यतिरिक्त रुद्रकुंड आहे. सर्व देवी देवतांनी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. लग्न समारंभात सामील होण्यापूर्वी त्यांनी रुद्रकुंडात स्नान केले होते. असे मानले जाते की या कुंडात पाण्याचा स्तोत्र सरस्वती कुंडातून आला आहे. येथे भाविक दर्शनासाठी येतात तेव्हा ते या तलावामध्ये स्नान करतात आणि सर्व देवतांचा आशीर्वाद घेतात. मंदिराच्या प्रांगणात जिथे भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचे लग्न झाले होते तिथे आजही आग जळत आहे असे दिसते. असे म्हणतात की ते त्रियुगापासून अखंड जळत आहे. त्याला त्रियुगी नारायण मंदिराचा अखंड ध्वनी असेही म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांनी या आगीभोवती 7 फेऱ्या घेतल्या. बरेच लोक अग्निकुंडीची राख घरी नेतात. असे म्हणतात की राख एकत्र ठेवल्यास वैवाहिक जीवनात कोणतीही समस्या उद्भवत नाही. भगवान शिव यांच्या विवाहाच्या वेळी भगवान शिव आणि देवी पार्वती ज्या ठिकाणी बसल्या होत्या ते सुद्धा त्या ठिकाणी पाहावयास मिळते. याच ठिकाणी ब्रह्माजींनी शिव पार्वतीचे लग्न केले. असे म्हटले जाते की लग्नात भगवान शिव यांना एक गाय मिळाली होती. तिथे तो स्तंभ आहे जिथे ही गाय बांधली होती. हा खांब आजही तिथे आहे. गौरकुंड मंदिरापासून काही अंतरावर आहे. असे म्हणतात की देवी पार्वतीने तेथे तपश्चर्या केली होती. हिवाळ्यातही गौरीकुंडाचे पाणी नेहमीच गरम असते. या मंदिराच्या बाहेर आजही एक हवनकुंड आहे, ज्यात विवाहाच्या वेळी पेटवलेली अग्नी अखंड तेवत असल्याचे म्हटले जाते. हे ठिकाण शिव पार्वतीच्या पवित्र विवाहाचे प्रतीक मानले जाते. आजही अनेक जोडपी या पवित्र स्थळी विवाह करतात अशी श्रद्धा आहे. हे मंदिर केदारनाथ प्रमाणेच दिसते. श्रावणात या मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते. तर मित्रमैत्रिणींनो, शिव आणि पार्वतींचा विवाह उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील त्रियुगी नारायण मंदिरात झाला होता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी
आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.